नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. घरात बरकत होण्यासाठी या 10 गोष्टी करा. घरात कोणत्याही मार्गाने पैसे येतील. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास आणि देव आणि पूर्वज यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. कामं पूर्ण होत नाही. अशा वेळी मानसिक ताणतणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास या उपायांचा अवलंब करू शकता. वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यांनी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी रोज कोणत्या 10 गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊयात. नंबर 1. कोणतेही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषसह नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा कापुराचा अवश्य जाळावा. असे केल्याने आर्थिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहे ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते. संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील. परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे. अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भांडार भरून राहते. नंबर 2. संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा जरूर टाका. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा, मित्रांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात बरकत येते. जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता, तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते. यासोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या. तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गाईला चारा. पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला. हे देखील खूप चांगले समजले जाते. कुंडलीतले सर्व दोष दूर होतात. त्यामुळे जीवनातील प्रगती, सुख आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये असे मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. तिथे अलक्ष्मी वास करते, बरकत होत नाही. नंबर 3. जेवणाचे ताट नेहमीच टेबलवर अथवा आपल्या समोर असावे. खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने अन्न दृष्ट प्रेत योनी जाते. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ताटात अन्न कधीही ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे. बेड किंवा टेबलवर कधीही ठेवू नका. अगदी वर ठेवू नका. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडी ठेवू नका. अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नका, रागवू नका. रात्रीचे जेवण कुटुंबियासह बसून करावे. जेवताना विचित्र आवाज काढू नयेत. दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे, आर्थिक अडचणी आहेत, त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये. अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करून घ्यावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरातच बसून अन्न खावे. त्यामुळे राहूला शांती मिळते. सकाळी चूळ भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. नंबर 4. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही. बेड खाली झाडू ठेवू नका. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराच्या 4ही कोपरे स्वच्छ असावेत. विशेषतः ईशान्य आणि बाह्य व कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवावे. करिअरमधील स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवा. शुभ नाही म्हणून दिशा नेहमी ठेवू नका. घरामध्ये काळा, जांभळा आणि व्हायोलेट रंग वापरू नका. बेडशीट, पडदे भिंतीचा रंग असला तरी वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, छतावर, भिंतीवर, छताला तडे पडू देऊ नका. असे झाल्यास ते त्वरित भरून द्या. घरात भेगा पडणे अशुभच मानले जाते. नंबर 5. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका. तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा. कोणीही कोणत्याही प्रकारचे मादक पेय पिऊ नका. सतत खोटे बोलल्याने आणखी वाईट होते. दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार झोपण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरवू नका. नक्की केस वाढवून ठेवू नका. घरातील सर्व छिद्रे जरूर सकाळ, संध्याकाळी आणि रात्री 3 वेळा पाण्याने धुवा.
नंबर 6. घरात पूजेची खोली नसेल तर लाल किंवा वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्या. जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्या. कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. चित्र ठेवू नका. पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. कोणत्याही वस्तूची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका त्यांचे चेहरे समोर असतील. तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीचे गाठ बांधून ठेवा. काही कवड्या आणि चांदी, तांबे इत्यादींची नाणी ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. तिजोरीत अत्तराची बाटली, चंदनाची किंवा अगरबत्तीचे पाकिट ठेवू शकता, जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे. नंबर 7. संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये. असे सांगितले जाते: झोपणे, खाणे-पिणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, असभ्य सत्य बोलणे, रागावणे, प्रवासाला निघणे, शपथ घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, वेदमंत्राचे पठण करणे, काम करणे, दारात उभे राहणे. येथे आणखी काम आहेत. वरील हे नियम पालन न केल्याने बरकत निघून जाते. दारू पिणे, अपमान, अतिउत्साही होऊन खाणे किंवा अनैतिक कृती यांना महत्त्व दिले जाते. अशा विविध त्रासातून ती व्यक्ती श्रीमंत झाली तर त्याचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी. दररोज हनुमान चालीसा वाचावी. 5 मंगळवार पानावर पिठाचा दिवा लावावा. हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील. मग आती घर आणि ग्रहस्थिती सुधारेल. मग धन कमाईचा मार्ग खुला होईल. नंबर 8. घरातील वस्तू वास्तूनुसार, शास्त्रानुसार ठेवा. दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घरात हरिपूजा, घराबाहेर स्वस्तिक बनवा. त्यात कुंकुम आणि हळद घाला. देवाची आरती करा. यासोबतच जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते. त्यांनी रोज संध्याकाळ सकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधी करावे. उंबरठ्याजवळ तुपाचे दिवे लावावे. त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते. घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावे. घरात लक्ष्मीचे आगमन होईल. नंबर 9. पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे. पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर शनिवारी हे काम करत राहिलेत तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल. पिंपळाच्या झाडाशी मुळाशी तेलाचा दिवा लावा. मग घरी परत या. मागे वळून पाहू नका. आर्थिक लाभ असं प्रत्येक वाईट शक्ती दूर राहील. महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे. आर्थिक लाभाची बातमी मिळेल. रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळावा. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाळतात. नंबर 10. विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पाकिटामध्ये 3 नाणी ठेवा. तुम्ही 3 नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेवून देखील लटकवू शकता. असे केल्याने भाग्य उजळते. सर्व संकटापासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रात माशाची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवून शुभ समजले जाते. माशाची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फेस जॉइंटचे पेंटिंग देखील मिळवू शकता. वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपरा ठेवा. मंगल कलश स्थापित केल्याने धन समृद्धी येते. त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे. त्यावर आंब्याची पाने ठेवा आणि नारळ वर ठेवा. हा उपाय खूप उपयुक्त आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.